गुड मॉर्निंग. आज आपण कूट प्रश्न भाग 2 पाहणार आहोत. यामध्ये जिंकल्यास गुण देणे, हारल्यास वजा करणे, पुन्हा भागावयाच्या ऐवजी गुणणे या प्रकारची उदाहरणं पाहणार आहोत. प्रश्न पहिला पहा. नेमबाजीच्या एका स्पर्धेत अचूक नेम लागल्यास 6 गुण मिळतात व नेम चुकल्यास 3 गुण वजा होतात. राहुलने 45 वेळा प्रयत्न करून 51 गुण मिळवले, तर त्याचे किती नेम अचूक लागले? किती नेम अचूक लागले? आता पहा, नेमबाजीच्या एका स्पर्धेत अचूक नेम लागल्यास 6 गुण मिळतात आणि नेम चुकल्यास 3 गुण वजा होतात. राहुलचा प्रयत्न किती वेळा आहेत बघा इथे खाली. राहुलने 45 वेळा प्रयत्न केला. मग मी प्रयत्नांच्या संख्येला जास्त गुणानं गुणणार आहे. नेम लागल्यास 6 गुण मिळतात बघा, आणि नेम चुकल्यास 3 गुण वजा होतात. म्हणजे 6 आणि 3 याच्यामध्ये मोठं कोण आहे? तर 6 आहे. मग 25 आणि 6चा गुणाकार करा, 150. त्यानंतर ह्या 150 मधून या ठिकाणी मिळालेले गुण मायनस करणार आहे. किती गुण मिळालेले आहेत? तर 51 गुण मिळालेले आहेत. मग ही जी वजाबाकी आहे ती 99 आहे. आणि मग या 99ला नेम जर लागला तर 6 गुण मिळतात, नेम चुकला तर 3 गुण वजा होतात. ह्या 6 आणि 3च्या बेरजेनं भागायचं. मग 6 आणि 3ची बेरीज किती? 9. मग 99ला जर 99ला जर 9 न भागलं तर 11 भागाकार येतोय. आता 11 जे उत्तर आलं ते चुकलेले नेम, म्हणजे 11 नेम चुकले असं त्याचा अर्थ. 11 नेम चुकले. मग नेम लागले किती हे कसं काढायचं? तर प्रयत्न 25 वेळा केलेले आहेत. या 25 प्रयत्नामध्ये 11 जे प्रयत्न आहेत ते चुकलेले आहेत. मग ह्या दोघांची वजाबाकी 14 येणार. म्हणजे अचूक जे नेम आहेत ते या ठिकाणी 14 आलं. अचूक जे नेम आहे ते 14 आलं. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. सर्वांना समजलं का हे? किंवा तुम्ही शेवटी कन्फर्म सुद्धा करू शकता. बघा, अचूक नेम 14 आहेत. नेम लागल्यानंतर 6 गुण मिळतात. म्हणजे अचूक नियमाला 6 ने जर गुणलं तर किती येणार गुणाकार? 14 किती? 84. आणि चुकलेले नेम 11. एक जर नेम चुकला तर 3 गुण वजा होतात. म्हणजे 33 गुण वजा होणार. 84 आणि 33 ची वजाबाकी करून बघा. 4तून 3 गेलं 1, 8तून 3 गेलं 5. बघा, 51 गुण मिळाले होते का नाही? म्हणजे आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे. लागलेले नेम 14, चुकलेले नेम 11. सर्वांना समजलं का हे? हॅलो. हो सर. हो सर. हो. हा, ओके. आता दुसरा प्रश्न पहा. एका स्पर्धे परीक्षेत अचूक उत्तराला 3 गुण मिळतात, चुकीच्या उत्तरामागे 2 गुण वजा होतात. नेहाने त्या परीक्षेत 100 प्रश्न सोडवून 160 गुण मिळवले, तर तिचे एकूण किती प्रश्न चुकले? आता किती प्रश्न सोडवलं होतं? मगाशी जसं प्रयत्न तशी तर प्रश्न विचारत या. तिनं 100 प्रश्न सोडवलं होतं. आणि बरोबर प्रश्नाला किती गुण मिळतात रे? बरोबर प्रश्नाला 3 गुण मिळतात. मग इथे 100 आणि 3चा गुणाकार किती?
300. 300. आता याच्यातून मिळालेले गुण मायनस करायचं. किती गुण मिळालेले आहेत? 160. 160. म्हणजे वजा किती येणार? 140. 140. आता 140 ला कशाने भागायचं? 3 गुण मिळतात अचूक उत्तराला आणि 2 गुण वजा होतात चुकीच्या उत्तराचं. मग ह्या 3 आणि 2 ची बेरीज काय करायची? भागायचं. किती येणार मग? अंशात 140 छेदातील बेरीज 5. 5 दुनी 10 आणि 5 8 40. मग 28 काय आलं रे? 28 कसली संख्या आली? चुकीच्या चुकलेल्या प्रश्नांची संख्या आली. मग सांगा मला बरोबर प्रश्न किती आला रे एकूण? एकूण 100 प्रश्न सोडवलं होतं ना? 100तून 28 प्रश्न 72 चुकलेले आहेत. म्हणजे बरोबर प्रश्न किती? 72. पण आपल्याला बरोबर प्रश्न विचारलेच नव्हते आहे की नाही? आपल्याला विचारले किती प्रश्न चुकले? आपल्या चुकलेल्या प्रश्नांची संख्या किती आली? 28. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. परंतु तरीही तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर करू शकता. 72 प्रश्न बरोबर. बरोबर प्रश्नाला 3 गुण मिळतात. म्हणजे हे गुण किती झाले बघा? 3 दुनी 6 आणि 3 7 21. आणि चुकलेले प्रश्न 28. एक प्रश्न चुकला तर 2 गुण वजा होतात. म्हणजे 28 दुनी यातून 56 गुण वजा होणार. 0 6 आणि 1. 160 गुण. बघा इथे 160च गुण मिळालेले आहेत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3. एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळाला 5 गुण मिळतात व हरल्यास 1 गुण कमी होतो. एका संघाने 14 डाव खेळून 40 गुण मिळवले तर त्यांनी किती डाव गमावले? सांग अगोदर कोणाचा गुणाकार करूया? 40 गुणिले 5. नाही. किती डाव खेळले? 14. आणि जिंकलेल्या खेळाला 5 गुण मिळतात आणि हरल्यास 1 गुण कमी होतो. 5 आणि 1 मध्ये मोठी संख्या 5. म्हणजे 14 आणि 5 चा गुणाकार करायचा. किती येणार? 70. आता ह्या 70 मधून मिळालेले गुण मायनस करायचं. मिळालेले गुण किती आहेत? 40. किती वजा केणार मग? 30. 30. आणि 30 ला जिंकलेल्या खेळाला 5 गुण मिळतात, हरलेल्या 1 गुण वजा होतो. त्या दोघांची बेरीज वजा करायची. भागायचं. 6 पंचे 30. 5. म्हणजे छेदात 5 आणि 1 ची बेरीज. पर्याय क्रमांक 2. किती डाव गमावले? 5 डाव गमावले. म्हणजे पर्याय क्रमांक 2. एकदा खात्री करून बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का? मग किती डाव जिंकलेले सांगा डाव किती येणार? 14 डाव खेळले. 14 तील 5 गमावले. 9 जिंकले. मग जिंकला तर 5 गुण मिळतात. म्हणजे जिंकलेलं गुण किती होणार? 45. आणि 5 हारलं 1 गुण कमी होतो. म्हणजे 5 गुण त्यातून काय कमी होणार? मग 45 मधून 5 वजा केल्यावर मिळालेले गुण 40. आपलं उत्तर बरोबर आहे. कन्फर्म करू शकतो आपण. सांगा आता ह्याचं उत्तर. नेमबाजीच्या एका स्पर्धेत
अचूक नेम लागल्यास 5 गुण मिळतात. नेम चुकल्यास 3 गुण कमी होतात. राजूनं 30 वेळा प्रयत्न केल्यानंतर त्याला फक्त 6 गुण मिळाले, तर त्याचे किती नेम अचूक लागले? आता प्रयत्न सांगा किती आहेत? 30. नेम लागल्यास किती गुण मिळतात? 5. 5. हे किती झालं? 150. यातून मिळालेले गुण मायनस करूया. 6. 144. आणि याला भागायचं. नेम लागल्यास 5 गुण. नेम चुकल्यास 3 गुण कमी. 144. अरे माईक बंद करा ना. छेदामध्ये 8. 8 एके 8. 8 8 64. हे जे नेम आहेत ते चुकलेले नेम आहेत. म्हणजे 18 नेम चुकले. आपल्याला विचारले अचूक नेम किती? एकूण प्रयत्न 30 आहेत, त्यातील 18 नेम चुकले, म्हणजे 12 हे आहे ते काय आहेत? अचूक नेम आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3. बरोबर ना? 12 अचूक नेम लागले. नेक्स्ट. आता हा प्रश्न प्रकार थोडासा वेगळा आहे. भागावायाच्या ऐवजी चुकून गुणले अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये दिलेल्या क्रियांच्या उलट क्रिया करत गेल्यास मूळची संख्या मिळते. त्या संख्येवर पुन्हा दिलेल्या योग्य क्रिया आपण या ठिकाणी करावयाच्या आहेत. बघा आता प्रश्न, एका संख्येला 3 ने गुणून 4 ने भागावयाचे होते, त्याऐवजी चुकून 4 ने गुणून 3 ने भाग दिला, तेव्हा 32 हे उत्तर आले. तर चुकीमुळे उत्तरात किती फरक पडला? आता आपण उलट जायचं. पहिल्यांदा ही 32 ही संख्या विचारात घेऊया. 32 हे उत्तर आलेलं आहे. आता याला 4 न भागलं म्हणजे तर भागण्याच्या उलट गुणाकार करायचा. मग इथं 32 ला 3 ला आपण गुणलं, किती गुणाकार येईल रे? 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9. 96 आला गुणाकार. आता इथं 4 न गुणलं, हे चुकून 4 न गुणलंय, इथं 4 न भागायला पाहिजे होतं. म्हणजे इथं 96 ला 4 न मी भागतो. 6 कितीला भागाकार? 4 दुनी 8 आणि 4 24. आता पुढे मात्र पहिल्या वाक्यात हाय असं करायचं. 4 ने भागावयाचे होते, आता 4 न भागा. 24 ला 4 न भागल्यावर किती येणार? 6. आता 3 न गुणणे, पुन्हा ह्या 6 ला 3 न गुणा, किती येणार? 18. किती आलं? 18. म्हणजे मूळ संख्या आपली 18 आली. मूळ संख्या काय आली? 18 आली. आता त्यांनी काय सांगितले, त्यांचं उत्तर किती आलं रे? 32 आलं. मग चुकीमुळे उत्तरात कितीचा फरक पडला? त्यांचं आलेलं उत्तर 32 आणि आपलं मूळचा जो संख्या होती ती 18. मग यातला फरक काढायचा. कितीचा फरक येतोय? 14चा. म्हणजे पर्याय क्रमांक 1. तोच प्रकार आहे बघा ह्या प्रश्न 6 मध्ये. एका संख्येला 5 ने गुणून 8 ने भागावयाचे होते, त्याऐवजी चुकून 8 ने गुणून 5 ने भाग दिला, तेव्हा 32 हे उत्तर आले. तर खरे उत्तर काय होते? आता आलेलं उत्तर आहे ते चुकीचं उत्तर आहे. चुकीचं उत्तर किती आलं रे? 32. आता इथं चुकून
5 न भागलं, इथं 5 न काय करायला पाहिजे होतं? गुणायला पाहिजे होतं. सांगा किती गुणाकार? 5 दुनी 10 चला 1, 5 त्रिक 15 आणि 16 160. पुन्हा 4 न चुकून गुणलं, मग गुणण्याच्या जागेवर भागाकार करायचा. मग ह्या 160 ला 8 न भागले किती येणार? 20. आता 20 ला पुन्हा 8 न भागायचं आणि 5 न गुणायचं. आता मी पहिल्यांदा काय करतो, ह्याला 8 न भागूया. किती ते बघा. 8 दुनी 16, राहिले 4, त्यावर घेतले 0 40, 8 45, अडीच आलं. आणि ह्या अडीचला पुन्हा 5 न गुणलं. सर 12.5. 20 चला 2, 5 दुनी 10, 2 12. बरोबर आहे. म्हणजे खरे उत्तर 12.5 असायला हवे होते. म्हणजे पर्याय क्रमांक 3. इथं फरक वगैरे विचारला नाही 5व्या गणिताप्रमाणे. इथे खरे उत्तर विचारलेलं आहे 12.5. पुढचा प्रश्न, एका संख्येला 6 ने गुणून 5 ने भागावायचे होते, पण चुकून 5 ने गुणून 6 ने भाग दिला, तेव्हा 50 उत्तर आले, तर खरे उत्तर काय यायला हवे होते? आता त्यांचं आलेलं चुकीचं उत्तर आपण पहिल्यांदा मांडायचं. चुकीचं उत्तर 50 आहे. त्यांनी चुकून 6 न भागलं. इथं 6 न काय करायला पाहिजे होतं? गुणायला पाहिजे होतं. किती गुणाकार येतोय मग? 300. पुन्हा इथं चुकून 5 न गुणलं. इथं 5 न भागायला पाहिजे होतं. 300 ला 5 न भागा. 5 7 30 0 ला 0. किती आलं? 60. आता पहिल्या वाक्यामध्ये 5 न भागायचे होते. आता 5 न भागा. 12 पंचे 60. 12 पंचे 60 म्हणजे 12. पुन्हा 6 न गुणायचं. म्हणजे 12 ला पुन्हा 6 न गुणलं किती येणार? 72. म्हणजे खरे उत्तर काय यायला हवे होते? सर 72. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आज आपण यामध्ये जे कूट प्रश्न आहेत, यामध्ये नेम बरोबर येणे, नेम चुकणे, त्याच पद्धतीनं भागावायच्या ऐवजी चुकीनं गुणलं गेलं, या टाईपचे प्रश्न आलेले आहेत. नेहमीप्रमाणे आपली ऑनलाईन टेस्ट सोडवा. बस करूया. ओके बाय.